मदतनीसताईंसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंच्या वेतनामध्ये वाढ झाली असून अंगणवाडी सेविकांना 14,800 प्लस 10,000 म्हणजे एकूण 24,800 प्रति महिना व अंगणवाडी मदतनीसताईंना 14,800 प्लस 5,500 म्हणजे 20,300 प्रति महिना अशी वाढ झाली आहे. पण हे वेतन वाढ कुठे झाली आहे किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोठा विजय कुठे झाला आहे, हे ऐतिहासिक निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घेतला आहे का? तर अंगणवाडी सेविका व मदतनीसांना वेतनवाढीचा आदेश देण्यात आला आहे व हे वेतनवाढीचा आदेश गुजरात हायकोर्टाने राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मासिक वेतन 24,800 रुपये केलं आहे व मदतनीसांना 20,300 रुपये मिळणार आहे. तर गुजरात उच्च न्यायालयाने हे खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. तसेच आता न्यायमूर्ती SS सुप्रिया आणि RT वाचनानी खंडपीठाने केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्तपणे किंवा केवळ राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांचे किमान मासिक वेतन देण्याचे निर्देशन केलं आहे. तर नवीन वेतन थकबाकी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 24,800 रुपये आणि अंगणवाडी कामगारांना 20,300, मदतनीसताईंना 20,300 रुपये यांना 1 एप्रिलपासून दिली जाईल असे म्हटले आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. पण आता आपल्या महाराष्ट्र सरकारने ही जी काही माहिती आहे किंवा ही काही वाढ आहे ते का केली नाही किंवा अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंना हे पूर्णपणे मदत जे काही योजना राबविल्या जातात किंवा पूर्णपणे जो वाटा आहे तो अंगणवाडी ताईंचा किंवा अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंचा असतो. पूर्णपणे जे काही ऑनलाईन कामं असू द्या किंवा योजना चालवण्याचे जे काही हेल्प असू द्या ते पूर्णपणे हे कर्मचारी करत आहेत. तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा हे निर्णय लवकरात लवकर घ्यायला पाहिजे आहे. तर ही पूर्ण माहिती तुम्ही बघून घ्या. जी अंमलबजावणीची तारीख आहे 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. म्हणजे थकीत वेतन आणि प्रत्यक्षात वाढीचे वेतन जे काही आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यानंतर 6 महिन्यांना अदा करणे बंधनकारक असणार आहे व इथे सर्व कर्मचाऱ्यांना हे लागू होणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर राज्यातील सर्व अंगणवाडीतील सेविका व मदतनीसांना हे आदेश लागू होणार आहे. वेतनसाठी वेगळी याचिका दाखल करण्याची गरज नाही. तर अंगणवाडी सेविका ताईंनो किंवा अंगणवाडी मदतनीसताईंनो गुजरातने तरी आता हे निर्णय दिला आहे, तसं महाराष्ट्र सरकारने सुद्धा हे निर्णय द्यायला पाहिजे का नको नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. जसे की अंगणवाडी सेविकांना FRSचं काम असतात, त्यानंतर ऑनलाईन योजना जे काही योजना उद्या ऑनलाईन काम असतात, त्यानंतर तुमच्या स्वतःच्या पैशांच्या खर्चांमध्ये तुम्हाला पूर्णपणे मोबाईलवरती कामसुद्धा करावं लागत आहे. तर अंगणवाडी ताईंनो तुम्ही नक्कीच कमेंट करायचं आहे. तर आता अंगणवाडी सेविकांना किंवा मदतनीसताईंना एकच प्रश्न असेल की महाराष्ट्र राज्य सरकार कधी हे निर्णय घेणार आहे. परंतु लक्षात घ्या अंगणवाडी ताईंनो इथे वेतन वाढ झालेला आहे व अंमलबजावणीची तारीख सुद्धा 1 एप्रिल 2025 पासून लागू असं सांगितलेलं आहे. म्हणजे थकीत वेतन आणि प्रत्यक्ष वाढीचे वेतन आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यानंतर 6 महिन्यात अदा करणे बंधनकारक असणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. राज्यातील सर्व अंगणवाडीतील सेविका व मदतनीसांना आदेश लागू. वेतनसाठी वेगळी याचिका दाखल करण्याची गरज नसणार आहे. तरी ते नियमित करण्याचे आदेश रद्द झाले आहेत. सेविका व मदतनीसांना सरकारची कायम कर्मचाऱ्यांना दर्जा व नियमित करण्याचे देण्याचे आधीचे आदेश रद्द असणार आहे. तर हे अंगणवाडी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात लढा लढत आहेत. गुजरातचे जे अंगणवाडी कर्मचारी आहेत हे भरपूर वर्ष झाले, अनेक वर्षांपासून ही न्यायालयीन लढा लढत आहे व आत्ता त्यांना त्याचे फळ मिळाले आहे. ग्रॅज्युटीचा लढा सुप्रीम कोर्टापर्यंत जिंकलेला असताना आता वेतनवाढीचा आदेश हा देशभरातील मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आशेचा किरण आहे. हा आदेश देशभर लागू व्हावा यासाठी ऑल इंडिया अंगणवाडी युनियन फेडरेशन सर्व संघटनांना घेऊन पुढील काळात अधिक मजबूत लढा उभा करेल अशी आशा आहे. तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनो नक्कीच इथे कमेंट करायचं आहे तुमचं वेतन किती आहे व इथे गुजरात उच्च न्यायालयाने किंवा गुजरात सरकारने जसे ही काही निर्णय घेतलेला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंसाठी, तर आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा घ्यावं का नाही व तुम्हाला याचा लाभ मिळणार का नाही हे सुद्धा कमेंट करायचं आहे. कारण अंगणवाडी सरकारने किंवा अंगणवाडी आता सगळीकडेच आहे, म्हणून अंगणवाडी सेविका असो अंगणवाडी कर्मचारी असो त्यांना नक्कीच इथे वेतनवाढीची गरज असणार आहे. कारण जे काही आदेश दिला होता त्यानुसार वेतनवाढ व्हायलाच पाहिजे आहे. जसं गुजरात सरकारने निर्णय घेतला आहे तसं महाराष्ट्र सरकारने सुद्धा लवकरच घ्यायला पाहिजे आहे. जसे की 2024 मध्ये समायिक केलेली सरकारी आकडेवारीनुसार गुजरातमध्ये एकत्रितपणे सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविका व मदतनीसताई होत्या. उच्च न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की जसे की समान कामासाठी समान वेतन अंगणवाडी सेविका व सेविकांना लागू होत नाही, कारण त्यांच्या भरतीसाठी पात्रता तसेच कर्तव्य पगाराच्या स्वरूपात आणि जबाबदारीच्या बाबतीत इतर कोणतेही वर्ग 3 वर्ग 4 पदांसोबत कामाची समतुल्यता सिद्ध केली नाही.
तरी ते 2 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या आदेशात उच्च न्यायालयात एका न्यायाधीशांचे खंडपीठ असे निर्देश दिले की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविकांना राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये नगरी पदांवर असलेले नियमितपणे निवडलेल्या कायम कर्मचाऱ्यांच्या बरोबर वागविले जावे. तरी ते ही पूर्णपणे अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे व ते नियमितकरण करण्याची विनंती केली आहे. त्यांना दिले जाणारे मानधन संविधानाच्या कलम 14, 16, 21 आणि 23चे उल्लंघन आहे असे घोषित करण्याची विनंती न्यायालयाने केली होती. तर गुजरात सरकारच्या इतर विभागामध्ये अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या बरोबर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसांना किमान वेतन देण्याचे निर्देशन देखील मागितले गेले आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, महाराष्ट्र सरकारने सुद्धा हे लवकरात लवकर कामे करायला पाहिजे आहे. जसे की सेविका व मदतनीसताईंच्या जसं ऑल इंडिया अंगणवाडी युनियन फेडरेशन सर्व संघटना पूर्णपणे प्रयत्न करत आहे, आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.